अपघातासंदर्भातली ही बातमी आहे। कुर्ला ते ट्रॉम्बे दरम्यानच्या एकेरी रेल्वे मार्गावर MMRDAची क्रेन ओव्हरहेड इक्विपमेंटवर कोसळलेली आहे आणि या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। हा मार्ग प्रामुख्याने माल वाहतुकीसाठी वापरला जातो आणि त्यामुळे नियमित प्रवासी रेल्वे वाहतुकीवर याचा कोणताही परिणाम झालेला नाहीये। प्रशासनाकडून तातडीने बचाव आणि दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कुर्ल्यात क्रेन कोसळली आहे आणि या दुर्घटनेत 2 जण जखमी झालेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मयूर राणे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेत। मयूर, कुर्ल्यामध्ये क्रेन दुर्घटना घडली आहे, नेमकी ही दुर्घटना कशी घडली आणि काय अधिक अपडेट मिळत आहे? ही घटना रात्री 3:40 घडलेली आहे। कुर्लामधील कोरिशी नगर या विभागात ही घटना घडली आहे। त्या ठिकाणी MMRDAचे एक काम सुरू होते, डेमोलेशनचे काम सुरू होते अशी माहिती समोर येत आहे। या ठिकाणी एका क्रेनच्या साहाय्याने JCB मशीन उचलले जात होते। त्याचवेळी या क्रेनचा बॅलन्स बिघडला आणि क्रेन आणि JCB मशीन दोन्ही त्या ठिकाणी कोसळली। जेव्हा हे काम सुरू होते तेव्हा त्या ठिकाणचा परिसर रिकामी केला होता। या क्रेनचा एक भाग त्याच बाजूला असलेल्या झोपडपट्टीच्या घरावरती पडला। त्याच्यामध्ये 8 ते 10 जण लोक जखमी झाल्याची माहिती स्थानिकांकडून येत आहे। मात्र जर पाहायला गेलं तर सेंट्रल रेल्वेने देखील एक माहिती देण्यात आलेली आहे की तिथे जी घटना घडली तिथे ट्रॉम्बे आणि कुर्ला या मालगाडीची लाईन आहे, त्या लाईनच्या ओव्हरहेड वायरवर ही जी क्रेन पडली आहे। याचा परिणाम लोकल रेल्वेवर पडणार नाही, कारण ती लाईनच वेगळी आहे। त्या ठिकाणून मालगाडी जाते, हे कारण मालगाडी जाते। मात्र रेल्वेने सांगितल्यानुसार 2 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। रेल्वेच्या नक्कीच धन्यवाद मयूर, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। कुर्ल्यातील ही दुर्घटना आपण पाहतोय, 2 जण या दुर्घटनेत जखमी झालेले आहेत।